आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारी दस्तावेजात आईचं नाव देखील समाविष्ट करावं या राज्य सरकारच्या निर्णयाला मंत्र्यांनीच बगल दिली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अदिती तटकरे सोडल्यास एकाही मंत्र्यानं आईचं नाव असलेली पाटी आपल्या दालनाबाहेर लावलेली नाही। त्यामुळे मंत्र्यांनाच निर्णयाचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित होतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय म्हणजे आता प्रत्येक शासकीय कामकाजामध्ये शासकीय कागदपत्रांवरती प्रत्येक व्यक्तीच्या नावामध्ये त्याच्या आईचं नाव समाविष्ट केलं जाईल। म्हणजे यापुढे आपण जर पाहिलं तर शाळा असेल किंवा सरकारी कुठलाही दस्तावेज असेल या सर्व ठिकाणी आईचं नाव जे आहे ते समाविष्ट केलं जाईल असे आदेश निघाले। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली आणि त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पाटी जी आहे ती त्यांच्या मुख्य मंत्रालयातील दालनाच्या बाहेर लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर आदिती वरदा सुनील तटकरे म्हणजे आदिती तटकरे या मंत्री आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या आईचं नाव जे आहे त्यांच्या पाठीमध्ये त्यांच्या नावाच्या पाठीमध्ये समाविष्ट केलं होतं। एवढंच काय तर त्यांनी ज्यावेळी शपथ घेतली होती मंत्रिपदाची त्यावेळी देखील आदिती वरदा सुनील तटकरे अशा पद्धतीनं नाव घेऊनच त्यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि त्यांचीच मागणी होती की संपूर्ण शासकीय कामकाजामध्ये आईचं नाव जे आहे ते समाविष्ट केलं जावं। आईचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती मोठं आहे हे सांगायची गरज नाही किंवा आईमुळे आपलं कसं आयुष्य आहे हे देखील सांगायची गरज नाही आणि यामुळेच आईचं एक महत्त्व जे आहे ते आता शासकीय कामकाजामध्ये देखील समाविष्ट करण्याचा निर्णय झाला। अजित पवारांनी बदललेली आहे, मात्र आम्ही संपूर्ण मंत्रालयामध्ये फिरलो, फक्त अजित पवार सोडलं आणि अजित तटकरे यांची तर आधीपासूनच आईचं नाव समाविष्ट केलेली पार्टी आहे। अजित पवारांनंतर कोणत्याही मंत्र्यांनी अजूनपर्यंत 24 उलटले, कालची संपूर्ण मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे त्यानंतर कुठल्याही मंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर त्यांच्या आईचे नाव समाविष्ट केलेली पाटी अद्याप देखील लागलेली नाहीये। आपल्यासोबत काही ते लोक आहेत जी मंत्रालयामध्ये कामकाजानिमित्त आलेली आहेत। दादा, आईचं नाव आपल्या नावामध्ये समाविष्ट करणं हा राज्य सरकारचा निर्णय जो आहे तो काल इम्प्लिमेंट झाला। राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय आहे। कारण याच्या अगोदर आदरणीय माजी मंत्री रामकृष्ण मोरे सर यांनीही घेतला होता की प्रत्येक दाखल्यावर वडिलांच्या पुढे आईचे नाव पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंट आजच्या राज्य सरकारने केलंय। हे काम जे आहे ते मंत्र्यांचं नाहीये, अधिकाऱ्यांनी किंवा तत्सम विभागाने तात्काळ केलं पाहिजे होतं, पण ते कुठे झालेलं दिसत नाहीये। नाही, थोडं दुर्लक्ष होतं कारण कामाच्या बाबतीमध्ये आता कॅबिनेट मंत्र्यांची बैठका 2 दिवस कंटिन्यू चालू आहे। त्यांना हे काम करावं ते काम करा, हे महत्वाचं ते काम आहे, हे महत्वाचं आहे, पण लवकर पार होईल अशी आशा आहे। एक मुख्य माणसाने या बाबतीत सुरुवात करणं गरजेचं आहे। हळूहळू नक्कीच बदल घडतील आणि आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ त्या सगळ्यांच्या वडिलांच्या नावापुढे त्यांच्या आईचं नाव दिसेल, हे माझं जे काय म्हणणं आहे ते तुम्हाला पुढे दिसून येईल। तुम्हाला व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।